1800 कोटी बाजार मूल्य असलेली जमीन खरेदी केलेली आहे 300 कोटी रुपयांना आणि त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे फक्त 500 रुपये। ही घटना झालेली आहे पुण्यातील मुंडवा या परिसरामध्ये। आता या प्रकरणात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार, त्यांची कंपनी ॲमेडिया, त्यांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांचा ह्यामध्ये हात असल्याचं सांगण्यात येते। आता हा साधारणतः प्रकार काय आहे, महारवतन म्हणजे काय, ती वतनाची जमीन एखाद्या स्त्रीने कशी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आणि ती नंतर ह्या कंपनीला कशी विकली, त्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, किती FIR दाखल झालेले आहेत आणि दोषी कोण आहेत, सर्व आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी कर्ण यादव, तुम्ही पाहताय काहीतरी खास। आता आपण A to Z आपण समजून घेऊया। सुरुवातीला महारवतन म्हणजे काय हे लक्षात घेऊया। महारवतन म्हणजे पूर्वजांनी ही जी महार लोक आहेत, महार समाज आहे, ते गाव साफ करणे, रस्ता साफ करणे किंवा गावातील बातम्या पोहोचवणे, ज्या अतिरिक्त कामं आहेत ते ही महार समाजाची लोक करायची आणि त्यासाठी त्यांना वेतन देण्यापेक्षा त्यांना वतनांनी जमीन देत होती। आता या वतनामध्ये त्यांना त्या समाजाला काही जमीन दिली जायची आणि ती जमीन ही महार समाजाचे लोक कसून खायची, त्यामुळे त्याला महारवतन असं म्हणलं जातं। आता ह्या वतनाची 1959 रोजी कायदा आला की या वतनाची जेवढ्या जमिनी आहेत त्या आपण विकू शकत नाही। त्यामध्ये वतनाच्या जमिनीवरती मालकी हक्क तेथील समाजाचा, त्या दस्तावरील लोकांचा राहणार आणि महाराष्ट्र शासनाचा राहणार। त्यामुळे जर तुम्हाला ती जमीन विकायची असेल महारवतनाची, तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन, राज्य शासनाची परवानगी लागेल आणि त्यातून ही जमीन विकू शकता। त्यामध्ये थोडाफार काहीतरी महारवतनाच्या लोकांना कर लागू होता, तो कर भरता आला नाही, पूर्वीपासून त्यामध्ये लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्या जमिनीवरती स्टे आला। आणि 2007 साली आता महार समाजाच्या लोकांनी काय करायचं असा प्रश्न पडल्यानंतर एक लेडीज येते, तिचं नाव आहे शीतल किशनचंद तेजवानी। ही लेडीज येते, ती म्हणते तुमच्या समाजाची जमीन अडकलेली आहे, तर मी ती सोडवते, ती तुमच्या नावावरती करते, त्यासाठी मला पॉवर ऑफ अटर्नी म्हणून करून द्या आणि मी तुम्हाला जमीन सोडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते। तर समाजातील काही लोकांनी यामध्ये 10,000 रुपये घेतले, 5,000 रुपये घेतले, कोणी पैसेच घेतले, कोणाला माहितीच नाही काय काय जणांना की अशी जमीन हस्तांतरण झालेली आहे किंवा हा प्रकार घडलेला आहे। तर काही काहींचे पैसे सुद्धा बुडलेले आहेत। आता त्यांची कुटुंबीय रस्त्यावरती आंदोलन करतात। तर शीतल किशनचंद तेजवानी यांनी 2007 साली पॉवर ऑफ अटर्नी करून 40 एकराचा पट्टा आहे, तो 40 एकराचा पट्टा स्वतःच्या नावे केला आणि आता ती जमीन शीतल तेजवानी कुणाला विकायची, तर फार काळ जातो आणि त्यानंतर ॲमेडिया ही कंपनी येते। आता ही ॲमेडिया कंपनी कोणाची, तर पार्थ अजित पवार, दिग्विजय पाटील यांची ही कंपनी आहे। आता यामध्ये 99% शेअर्स हे पार्थ पवारांचे आहेत, म्हणजे 99% मालकी ही पार्थ पवारांची आहे आणि 1% शेअर्स हे दिग्विजय पाटील यांचे आहे। तर 40 एकराचा पट्टा, 1800 कोटी बाजार मूल्य असलेली जमीन 300 कोटींना खरेदी केली आणि यामध्ये फायनल डीड ही दिग्विजय पाटील यांच्या नावे आहे आणि ॲमेडिया कंपनीची। पहिला FIR नोंद झाला, त्यामध्ये FIR मध्ये स्टॅम्प ड्युटी कमी भरल्यामुळे किंवा ती बुडवल्यामुळे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये 3 नाव आहेत प्रामुख्याने, शीतल किशनचंद तेजवानी, तुम्हाला मी सांगितली त्यांची हिस्ट्री काय आहे, दिग्विजय अमरसिंह पाटील जे पार्टनर आहेत आणि अजित पवारांचे पुत्र आहेत, त्यांचे मामेभाऊ पार्थ पवार यांचे मामेभाऊ आहेत आणि रवींद्र तारू। आता रवींद्र तारू कोण आहे, जे रजिस्टर वाढणार आहेत ते सब रजिस्टर आहेत रवींद्र तारू। आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, ही जमीन एकतर कुणी विकू शकत नाही किंवा विकत घेऊ शकत नाही, त्यासाठी राज्य सरकारची अतिरिक्त परवानगी लागते, त्यामध्ये सवलती लागतात। आता या सवलती अंतर्गत ही सवलत कशी भेटली, तर पार्थ पवार यांनी काय म्हटलं की ह्या जागेवरती आम्ही एक IT पार्क उभारतोय आणि त्यामध्ये असंख्य लोकांना आम्ही रोजगार देतोय, फक्त त्यांनी सांगितलेलं आहे, फाईलमध्ये केलेलं नाही। तर ही जमीन आम्हाला स्वस्तात स्वस्त दरामध्ये भेटावी आणि त्यामध्ये 6 कोटीची स्टॅम्प ड्युटी होती, ती फक्त भरलेली आहे 500 रुपये।
आणि ही जमीन 20 मेला या ॲमेडिया कंपनीच्या नावावरती झाली. आणि हा प्रकार नंतर हळूहळू पुढे यायला लागला. 3 नावं तर आपण बघितली. आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक FIR नोंद झालेली आहे. त्यामध्ये 9 ते 10 जणांची नावं आहेत. सूर्यकांत येवले हे कोण आहेत तर पुण्याचे तहसीलदार आहेत. हे तहसीलदारांच्यावरती निलंबनाची कारवाई थोड्या दिवसापूर्वी झाली. पण ही निलंबनाची कारवाई ह्या प्रकरणामध्ये झालेली नाही, मुंडव्याच्या प्रकरणामध्ये नाही झाली. तर दुसरा एक भूभाग आहे त्यामध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार झाल्यामुळे त्यांना अगोदरच निलंबन केलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा तेच सामील आहेत आणि ह्यामध्ये सुद्धा सूर्यकांत येवले सामील आहेत. दुसरं नाव आहे हेमंत गवंडे. हेमंत गवंडे कोण आहेत तर एकनाथ खडसे आणि त्यांच्या जावयांचा जमिनीचा जो व्यवहाराप्रकरणी जी केस झालेली होती ती कोणी बाहेर काढलेली तर हेमंत गवंडे यांनी बाहेर काढली. तर हेमंत गवंडे यांची कंपनी विजन प्रॉपर्टी या अंतर्गत हा सर्व व्यवहार झालेला दिसून येतो. राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि ॲमेडिया कंपनी. यामध्ये हे दोन्ही पण FIR आपण वाचले तर FIR मध्ये कुठेही पार्थ पवार यांचं नाव नाही. का नाव नाही तुम्हीच विचार करा. आता तुम्हाला तर सर्व समजते. तर अजित पवारांना 2-3 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्सवरती विचारलं की तुम्हाला याबद्दल काय माहिती होतं का, पार्थ पवार यांचा काही संबंध आहे का. तर अजित पवार यांनी असं बोललं की 3-4 महिन्यापूर्वी असं काहीसं माझ्या कानावर आलं होतं, पण इलिगल तुम्ही काही करू नका, जे नियमात बसतंय, जे योग्य वाटते तोच निर्णय घ्या असं त्यांनी सांगितलं. नंतर पुढे काय झालं त्यांनी लक्ष दिलं नाही. लक्ष का दिलं नाही किंवा लक्ष होतं हे काय माहिती नाही. तर परत नंतर आता हा प्रकार पूर्ण मीडियाने उचलून धरल्यानंतर, समाज माध्यमांनी उचलून धरल्यानंतर आता काल रात्री अजितदादांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यावरती बोललेलं आहे की प्रत्यक्षरित्या पार्थ पवार यांचा यामध्ये काहीही संबंध नाही. म्हणजे थोडक्यात मुलाला क्लीन चिट दिलेली आहे. जे दस्तावेज होते, प्रत्यक्षदर्शनी होते, ज्यांच्या त्या दस्तावरती फायनल डीडवरती सही आहे त्यांना कायदेशीररित्या चौकशी करावी आणि त्यांना आरोपी बनवावं असं अजित पवार यांनी बोललेलं आहे. तर ही काय पहिलीच घटना नाही. अजित पवार यांच्यावरती यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना कथित गुन्हे आहेत त्यामध्ये ते घोटाळ्यामधून ते क्लीन चिट भेटलेली आहे. ते सुद्धा मी तुम्हाला वाचून थोड्या वेळ दाखवतो. तर पार्थ पवार यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. अजित पवार बोलता बोलता बोलून गेले की यामध्ये आम्ही एक चौकशी समिती स्थापन करतोय. त्यामध्ये महसूल खात्याचे सचिव, विकास खारगे, कलेक्टर आणि पोलीस प्रशासनातील लोक असणार आहेत आणि त्यामध्ये हे चौकशी करणार आहेत आणि कोण आरोपी आहेत त्यांना आम्ही कायदेशीररित्या शिक्षा देणार आहे. आता महसूल खातं, ज्या महसूल खात्यातून पुण्यात त्या ठिकाणी 40 एकराचा पट्टा नावावरती होतो एखाद्या कंपनीवरती आणि एवढे सगळे अधिकारी मॅनेज होतात आणि हा सर्व दस्त, फायनल डीड म्हणा, नोंदी, या सर्व फक्त 2 दिवसामध्ये होतात. शक्य कसा मित्रांनो, सर्व मॅनेज असल्याशिवाय 2 दिवसामध्ये ह्या सर्व प्रक्रिया कशा पूर्ण होतील. आणि त्यामध्ये अजित पवार यांनी असं सांगितलेलं आहे की पैशाचा कोणताही व्यवहार झालेला नाही. पैशाचा जर व्यवहार झाला नसता तर 300 कोटीची जमीन कशी खरेदी केली. आणि जे दिग्विजय पाटील आहे, जे पार्थ पवार यांच्या मामी भाऊ आहेत, त्यांनी 300 कोटी आणले कुठून. आज त्यांचं वय 25 ते 30 यामध्ये आहे. एवढ्या लहान वयामध्ये 300 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करणं आणि कोणतीही या कंपनीची बॅकग्राऊंड हिस्ट्री नाही. हिस्ट्री काय आहे, इंटेरियर डिझायनिंग करणे, प्रोजेक्ट करणे बारकेसारखे असे आहेत. पण 300 कोटीची मजल गेलेली आहे. आणि अजित पवार म्हणतात की मला यामध्ये काय माहिती नाही. पार्थ पवार निर्दोषी आहे. आता हे कसं निर्दोषी आहे, कुणी कोणाला फोन लावले, कसे लावले आणि कोण कोण मॅनेज झालं आणि 2 दिवसामध्ये हदस्त पण होतो, नावे पण होती या कंपनीच्या. आता तुम्ही विचार करा हे कसं झालं असेल, काय झालं असेल. आणि आता आपण बघूया की अजित पवार यांच्यावरती यापूर्वी सुद्धा कोणकोणते घोटाळे आहेत. महाराष्ट्र सिंचन घोटाळा हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यामध्ये सिंचन प्रकल्पामध्ये खर्च वाढवणे, कमी दर्जाचं काम करणे, कंत्राटदारांना फायदा कसा होईल हे पाहणे. तर ह्या सर्व घोटाळ्याची रक्कम होती, त्यांच्यावरती कथित आरोप झाले होते की 72,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. आणि त्यांना तुम्हाला जर सकाळचा शपथविधी आठवत असेल, मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. सकाळचा जर तुम्हाला शपथविधी आठवत असेल
तर 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळचा शपथविधी झाला होता आणि त्या शपथविधीनंतर 2 ते 3 दिवसामध्ये अजित पवार यांना ACBने अँटी करप्शन ब्युरोने क्लीन चिट दिली. म्हणजे 25 नोव्हेंबरला अजितदादा पवारांना शपथविधीच्या 2 दिवसानंतर लगेच क्लीन चिट भेटते. अजून एक त्यांना कथित घोटाळ्यामध्ये अडकवलं गेलंय किंवा ते अडकले होते असं बोललं जाते. तर तो घोटाळा होता बँक घोटाळा MSCBचा. यामध्ये अजितदादा हे बँकेचे माजी अध्यक्ष होते. त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँकेची कर्ज वसुलीचे अनियमितता, पैसे पळवणे, बेनामी मालमत्ता यासाठी EDने त्यांच्यावरती केस केली होती. आणि तो घोटाळा होता, तो कथित घोटाळा होता 25,000 कोटी रुपयांचा. आता तो 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा त्यांना 2024 डिसेंबरमध्ये त्यामध्ये सुद्धा क्लीन चिट देण्यात आली. ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर या महिन्यामध्ये जैन समाजाचा असू द्या, ह्या जमिनीबद्दल असू द्या मुंडवेच्या, या दोन्हीमध्ये पण तुम्ही बघू शकताय की जमीन ही कंपनीची नावे होते. त्यानंतर सर्वांना जाणवतं की आपण काहीतरी चुकीचं वागल्यामुळे किंवा चुकीचं प्रकरण घडत आहे आणि राज्य सरकार यामध्ये दखल घेतं आणि ती जमीन परत राज्य सरकारला दिली जाते. म्हणजे चोरी करायची आणि चोरांनीच परत जे काही चोरी केलेले मुद्देमाल आहे तो पोलिसांना देऊन टाकायचा आणि निर्दोष सुटका होते. आता यामध्ये कुणाकुणाला शिक्षा होऊ शकते, तर फक्त जे FRIमध्ये जी नावं आहेत त्यांच्यावरची चौकशी होऊ शकते आणि त्या चौकशीची कारवाई ही 1 महिन्यात करावी अशी अजितदादांनी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पार्थ पवार यांचं काय होणार. पार्थ पवार यांना BJP सरकार, अजितदादाची पार्टी ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणलं तरी काही अवघड ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं, पार्थ पवार यांचा प्रत्यक्षदर्शनी स्वतः काही संबंध असावा? एवढी सगळी मालमत्ता, 40 एकराचा पट्टा 2 दिवसामध्ये कसा नावावरती होतो? सर्व प्रश्न तुमच्याही मनात असतील. नक्कीच आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. आम्हाला कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ कसा वाटला. आता तुम्हाला कोणकोणते प्रश्न पडलेले आम्हाला कमेंटद्वारे कळवा.